आणि उन्नतीची जबाबदारी ही माझी आपली सर्वांची आहे। मी आपल्याला एक महत्त्वाची हमी देतो, या पुढच्या काळामध्ये सरकार आणि पक्ष यांच्यातील अधिक घट्ट समन्वय आपण सगळे मिळून प्रस्थापित करूया। नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो आणि अशामध्येच अजित पवारांनी हा भाजपचा महत्त्वाचं म्हणजे फडणवीस आणि गडकरींचा बालेकिल्ला मानायला नकार दिलाय का असाही सवाल उपस्थित झालाय। विदर्भ कोणाचा बालेकिल्ला राहीलच असं नाही, असं महत्त्वाचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। यासोबतच विदर्भ प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगळा निकाल देतो असंही अजित पवार म्हणाले। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांना जास्त जागा हव्या आहेत का असाही सवाल आहे। विदर्भ प्रत्येक वेळेस कुणाचा बालेकिल्ला राहीलच असं नाही। या विदर्भाने वेगवेगळ्या इलेक्शनच्या काळात वेगवेगळे निकाल दिलेले हा आजपर्यंतचा अनुभव आहे। आमच्याही शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या, आमच्या राष्ट्रवादीच्या, आमच्याही कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षा आहेत की बाबा इथं आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे। तर छगन भुजबळ यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये भक्कम राहण्याचा सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। पक्ष म्हणून